यासाठी आपल्याला जीवन जगण्याची योग्य पद्धत वापरावी लागते. ती पद्धत म्हणजे स्वशक्तीवर परिपूर्ण दृढ विश्वास ठेवून येथून पुढे आपली प्रत्येक कृती ही सकारात्मकच झाली पाहिजे. कितीही दुःखद किंवा सुखद प्रसंग असला तरीही आपले आचरण कटाक्षाने परिपूर्णपणे सकारात्मकच झाले पाहिजे. वैश्विक परमात्मा प्राप्त करणे म्हणजे स्वतःलाच प्राप्त करणे आहे. या प्राप्तीची तीव्र इच्छा, व्याकुळता, कळकळ, प्रेम, तळमळ, जिव्हाळा, काळजी, करुणा असली पाहिजे. यालाच येथे विश्वाचे आर्त असे म्हटले आहे. हे आपल्या अंतःकरणामध्ये उतरले पाहिजे. यासाठी आपल्या आचरणामधून सकारात्मक लहरी सर्वत्र पसरू लागल्या की त्याप्रमाणे जेथे सकारात्मक लहरी असतात तेथे त्यांचे मिलन होते. मग अशा व्यक्ती भेटल्या की तेथे आनंदाचा मळा फुलतो. एकमेकांना भेटावे असे आपोआप वाटू लागते. ही आत्मओढ असते. अशा प्रकारे तेथे कैवल्य पसरते. अशांचे एक भावविश्व निर्माण होते. जो तो आपापला कर्मयोग आटपून या विश्वामध्ये सामील होतो. त्याला अन्य काही आकर्षित करू शकत नाही. याला संतांची मांदियाळी असे म्हटले जाते. हे भावविश्वाचे आर्त सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रकाशते. अवघे आत्मपरब्रह्मस्वरूप होतात. या भावविश्वामध्ये सुखदुःखाला थारा नाही. कारण येथे सुखदुःखाचे रूपांतर आपोआप आनंदात होते. एक पाय दुखावला तर दुसरा पाय सुखरूप ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला जातो. कोणाचेही अपत्य पास झाल्यावर आनंद व्यक्त केला जातो. काही नुकसान झाले तर गतजन्मीचे देणे दिले गेले अशी भावना असते. प्रत्येक घटनेत सकारात्मकता दर्शवली जाते. हे साध्य होण्यासाठी ओंकार साधना हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण हे ब्रह्मांडामधील जगडव्याळ प्रथम ओंकार ध्वनी होऊन जी सप्तब्रह्मतत्वे निर्माण झाली त्यामधून निर्माण झाले आहे. योगदासांच्या ओंकार साधना यूट्यूबवर उपलब्ध आहेत. याला अनेक दृष्टांत देता येतील, परंतु स्थलसंकोचास्तव एकच उत्तम उदाहरण देतो. वाल्या कोळी लुटारू दरोडेखोर खुनी होता, परंतु जेव्हा त्याला स्वसंचिताची जाण नारद मुनींनी करून दिली तेव्हा त्याचे परिवर्तन झाले आणि तो रामनाम जपाने वाल्मिकी ऋषी झाला. अशा प्रकारे माऊलींच्या या अभंगाचे यथाशक्ती यथामती केलेले निरूपण संपन्न. हरिओम.